नमस्कार. मजासवाडीतला जो सर्वोदयनगरचा पुनर्विकास आहे त्याबद्दलचा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मला वाटतं एक आनंदाचा मोमेंट आज सगळ्यांसाठी असेल नक्कीच, की गेल्या काही महिन्यांपासून जो रोड ब्लॉक होता, की ज्यांच्यामुळे अडचण होत होती या प्रोजेक्टमध्ये, या 22 लोकांमुळे, आज त्याचाच एक महत्त्वाचा अपडेट तुमच्या सर्वांपर्यंत आपण आज इथे अपडेट करतो. आज आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत. तर बणे साहेब, गेल्या काही महिन्यांपासून लोक सातत्याने या 22 लोकांसंदर्भात ह्यांच्यामुळे जी अडचण होत होती पूर्ण प्रोजेक्टवर, वारंवार लोकांचं मत होतं की ह्यांच्यावर कठोर पद्धतीने कारवाई झाली पाहिजे, की जेणेकरून इतरांना जो त्रास होत होता या म्हणजे ते 171 एबीसी मध्ये राहत आहेत त्यांना देखील, आणि त्याच प्रकारे जे घराबाहेर आज ज्यांना भाडं मिळत नाही त्या देखील. तर आज एक महत्त्वाचं अपडेट आहे, तर मला असं वाटतं की आपण त्याच्याबद्दल थोडीशी लोकांना माहिती देखील देऊया. नमस्कार. आज आपल्यासाठी या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये जो मोठा अडसर होता, या 22 लोकांनी असहकार्य करून म्हणजे प्रोजेक्ट रखडवलाच, पण मानसिक त्रास सुद्धा दिलेला आहे. लोकांचं घरभाडं थकलेलं आहे. प्रोजेक्ट 8 महिन्याने पुढे गेलेला आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण जी लिगल प्रोसिडिंग होती ती आपण करत होतो. म्हाडाने 6 मार्च रोजी हिअरिंग घेतली. त्याच्यानंतर 15 मेला ऑर्डर काढली. 5 मेला दरम्यान म्हाडाच्या सीओने वायकरांच्या उपस्थितीत एक मीटिंग घेतली. या सर्व याच्यामध्ये शेवटची डेव्हलपमेंट अशी होती 5 मेला की सर्व सहकार्य करायला तयार आहेत. म्हणजे सीओनी त्याचं सुचवलं आणि वायकरांनी मान्य केलं होतं की आता या प्रोजेक्टला जायला पाहिजे. परंतु आज तागायत या लोकांनी कुठलंही सहकार्य केलेलं नाही. 15 तारखेचा जो आदेश आला म्हाडाचा, ज्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये तुम्ही ही घरं खाली करायला पाहिजे अशा पद्धतीची ती नोटीस होती, अन्यथा पोलीस बंदोबस्तामध्ये घरं खाली केली जातील असा तो आदेश होता. त्याला अनुसरून एक मेंबर सोडता, एक संजीवनी भालेराव, त्यांनी आपलं घर खाली केलेलं आहे आणि त्याचा ताबा संस्थेकडे गेलेला आहे. परंतु बाकीच्या लोकांनी जाणीवपूर्वक अंधारात ठेवून सर्वांना एकीकडे बोलायचं, आम्ही सहकार्य करतो, आम्ही खाली करणार आहेत, वायकरांबरोबर मिटिंग चालू आहे आणि वायकर पॉझिटिव्ह आहेत, असं करत असतानाच 18 लोकांनी अचानकपणे माननीय उच्च न्यायालयामध्ये एक रीट पिटिशन दाखल केली होती. 26 तारखेला ती रीट पिटिशन केली. आपल्याला सर्व्हिस त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 29 तारखेला मला शनिवारी ते सर्व्हिस करायचा अटेम्प्ट केला. ऑफिस बंद असल्यामुळे झालं नाही. दुसऱ्या दिवशी रविवार आणि आज सोमवारी 1 तारीख आज माननीय उच्च न्यायालयामध्ये ती हिअरिंग होती. या हिअरिंगमध्ये या 18 लोकांनी त्यांचे मागण्या मागितल्या होत्या की जी म्हाडाची ऑर्डर आहे ती रद्द व्हावी, इंटरियम स्टे मिळावा आणि अशा अनेक काही गोष्टी मागितल्या होत्या. परंतु आपल्या सर्वांच्या सुदैवाने आणि न्यायपालिकेवर आपला खूप विश्वास आहे, आतापर्यंत आपण त्या न्यायपालिकेच्या आधारावरतीच आपण आतापर्यंत सक्सेस झालेलो आहोत. आणि त्याचप्रमाणे आज माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की या 22 लोकांना ठणकावून सांगितलं की तुम्ही 500 पेक्षा जास्त लोकांना भेटीच धरू शकत नाहीत. तुमचे जे मुद्दे आहेत, घरभाडं पाहिजे, तर तुम्हाला घरभाडं मिळेल. मंत्राच्या काउन्सिलने सांगितलं की उद्या, कारण यांनी अशी तिकडे सुनावणीच्या वेळेला अशी मागणी केली, आम्हाला भाडं मिळत नाही, असं चुकीचं वक्तव्य तिकडे केलं. मंत्राच्या काउन्सिलने सांगितलं उद्या मी सगळ्यांचं घरभाडं आणि कॉर्पस फंड द्यायला तयार आहे. त्यावरती न्यायमूर्तीने सांगितले की तुम्ही ते घरभाडं घ्या आणि 2 दिवसामध्ये खाली करा. तुम्ही असं आडमुठे धोरण करू शकत नाही, लोकांना वेटीस धरू शकत नाही. त्यानंतर PAAA विषय झाला. आता PAAA आपल्या बोरीकर साहेब मुख्याधिकारी यांनी पण सांगितलं होतं की हे सबसिक्वेंटली होतं, तुम्ही घरं खाली केल्यानंतर ते होतं. तेच आज न्यायमूर्तीने सुद्धा सांगितलं की तुम्ही घरं खाली केल्यानंतर ही बाकीच्या प्रोसेस होऊ शकतात. तर वेळोवेळी आम्ही हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता, लोकांना समजायचा प्रयत्न केला होता, पण ते त्यांना समजत नव्हतं. आज न्यायालयाने सांगितल्यानंतर ते त्यांना समजलं असेल आणि आता पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी ती ही घरं खाली करण्याची प्रक्रिया सुरू केली नाही तर म्हाडाच्या नियमाप्रमाणे, म्हाडाच्या प्रोसेसप्रमाणे म्हाडाने ऑलरेडी नोटीस दिलेली आहे. आम्ही या लोकांसाठी घरं सुद्धा बघून ठेवलेली आहेत. आज जसं न्यायालयाने सांगितलं की त्यांचे घरभाडं द्या, ते घरभाड्याचे चेक तयार आहेत, ते घेऊन हे घर पुन्हाही खाली केलं तर म्हाडा यांना बुलडोजर लावून आणि पोलीस बंदोबस्तामध्ये घरं खाली करणार एवढं नक्की. आणि हा जो प्रयत्न यांचा आहे, जो आटापिटा यांनी केलेला आहे, ते स्वार्थासाठी केलेला होता. या 500 लोकांचा विचार त्यांनी केलेला नाही. फक्त स्वार्थासाठी दुसऱ्याचं काही होऊ, प्रोजेक्ट किती लांबला, भाडं मिळालं नाही, लोकांना यातना किती सहन करावं लागतात याचा विचार केलेला नाही. त्या निव्वळ स्वार्थी विचारामुळे आज आपला प्रोजेक्ट रखडलेला आहे आणि याला आपण आता क्षमा करणार नाही. आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे, यांच्यावरती आता ही कठोर कारवाई करावीच लागेल आणि ती म्हाडा करेल.
तर मला असं वाटतं की यापुढे देखील ज्या बाकीच्या गोष्टी आहे, जसंच हे खाली झाले की मग त्या लोकांचा रेंटचा असेल, एबीसीचा विषय असेल, त्या सगळ्या गोष्टी पण त्याच प्रकारे आपला प्लॅनिंगचा पार्ट आणि इतर गोष्टी या देखील आपण गोष्टी सगळ्या आपण नेहमी सांगितल्याप्रमाणे त्या पूर्ववत होणार आहेत. पण एक आपण हे निरीक्षण केलेलं आहे की मागच्या 6 महिन्यापासून हे लोक वायकरांकडे जात होते आणि आज वायकरांना डावलून वायकरांनी जेव्हा ही भूमिका घेतली की हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, सीओ समोर तसं मत व्यक्त केलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा आणि केले त्यांनी असतील. सांगितलं की पण पॉझिटिव्हली आपण सर्वांनी घेतलं नेमकं पाहिजे. त्यांना डावलून हे लोक कोर्टामध्ये जातात म्हणजे हे कोणाचंही ऐकत नाहीये. हे आता आपल्या निदर्शनास आलेलं आहे ना. याचा विचार वायकरांनी गंभीरपणे केला पाहिजे. कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे, कोणाला किती सहकार्य करायचं आहे, हा देखील त्यांनी विचार करायला पाहिजे. कुठे 550 लोक आणि कुठे स्वार्थी 21 लोक किंवा 22 लोक, तर त्यांनी हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. असो, ज्यांना जशी बुद्धी झाली तसं त्यांनी कर्म केलेलं आहे, त्याची फळं त्यांना मिळणारच आहेत. पण एकदम निश्चिंत राहा की आपण हा संघर्ष जो केलेला आहे, ही न्याय प्रक्रिया जी केलेली आहे, त्याचं आज फलित आपल्याला मिळालेलं आहे. पहिल्याच तारखेला न्यायमूर्तींनी हे डबल बेंच होतं, जस्टिस चांडक आणि फरान, त्यांनी ही भूमिका घेतली. म्हणजे असे अनेक डझनभर काय शेकडोनी जजमेंट आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 4% आणि 3% लोक प्रोजेक्ट वेटीस धरू शकत नाहीत. ते आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे याच्यातून काही लोक धडा घेतील. यापुढेही पुनर्विकासासाठी विरोध करणारे, किडे करणारे, काड्या करणाऱ्या लोकांनाही सबक आहे की तुम्ही हे सगळं करू शकत नाही आणि करू नये. आणि मूळ मुद्दा असा आहे की आपण देखील जे करतोय ते कम्प्लायन्सच करतोय. म्हणजे लोकांना हे कळायला पाहिजे की आज एवढ्या वर्षाचा संघर्ष पासून केल्यानंतर आम्ही आमचा नेहमीच जी प्रक्रिया आहे, कम्प्लायन्स आहे, तेच आम्ही करत आलो. त्यामुळे न्यायालयामध्ये टिकलोय. आपण मागची बरोबर. हायकोर्टाची ऑर्डर 8 दिवसामध्ये आली. आम्ही जे केलेलं आहे ते पारदर्शकपणे आणि ठामपणे आपण मांडत आलेलो आहे. मग न्यायालय असू दे, म्हाडा असू दे, म्हाडाने सुद्धा जी नोटीस काढली, कारवाई केलेली आहे, ह्या सर्व गोष्टीमुळे झालेलं आहे. आणि हे आपण सांगत होतो, आपली लोक आहेत, आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलेलं नाही. आता काही ग्रेट विद्वान लोक आहेत, ते आता सुप्रीम कोर्टामध्ये जातील, उद्या इंटरनॅशनल कोर्टामध्ये जातील, त्यांचा काही भरोसा नाही. पण साधं आपण कशासाठी भांडतो, आपण आपला साध्य काय करायचं आहे हेच तुमचं निश्चित नसेल. घरभाडं चेक देतं 71 लोकांना घरभाडं आणि कॉर्पस मिळाला आहे, तोच विषय तुम्ही जर न्यायालयात घेऊन जाणार असाल तर तुम्हाला असेच आदेश मिळतील. तर नक्कीच आपण, मला असं वाटतं की आपण वेळोवेळी ह्या पुढची देखील माहिती देऊ. आज हा महत्वाचा दिवस, खऱ्या अर्थाने महत्वाचा, हा शेवटचा अडचण असेल, तो दूर झालेला आहे. यापुढे मी सर्वांना हात जोडून विनंती करतोय आणि इशारा पण देतोय, हा प्रोजेक्ट आता मार्गी लागत असताना पुढे परत कुणीतरी खोडसाळपणा करू नका ही एक विनंती आहे. काही लोकांचा हेतू आहे हा प्रोजेक्ट रखडवायचा, काहीतरी आपलं साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया काढायच्या, लोकांना भडकवायचं, गैरसमज करवायचे. कृपया हे टाळा. शेवटची विनंती आणि इशारा पण देतोय. तर आजच्या व्हिडिओमधून आज जी माहिती आपण तुम्हाला सर्वांना दिली, सर्व सभासदांपर्यंत ही माहिती पोहोचवा. पुढील जे काय अपडेट असेल अशाच पद्धतीने पुढच्या 8 दिवसाचा कालावधी असेल, मला वाटतं त्यामध्ये म्हाडाची कारवाई व्हायला पाहिजे. लोक स्वतःहून आले तर आनंदच आहे, नाही आली तर म्हाडा, आता कोर्टाचा आदेश आहे, म्हाडाला कोणतेही अडथळे नाहीयेत. आमच्या पद्धतीने जे कम्प्लायन्स करायला त्यांना घरं बघून ठेवलेली आहेत, त्यांचे चेक आणि कॉर्पस रेंट आणि तेही तयार ठेवलेले आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. खाली करा, नाहीतर मग म्हाडाची कारवाईला सामोरे जा. ठीक आहे. आणि सगळ्यांना विनंती असेल की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता अजिबात देखील फोन येतात नको त्या माहितीसाठी. तशीच मी अफवा तसं आता म्हणे की कोर्टात चॅलेंज करणार, मी बोललो ना सुप्रीम कोर्टात, आणि काही आजी जाऊ देत, कुठल्या कोर्टात जायचं असतील, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. कारण न्यायपालिका आणि न्यायमूर्तींना त्यांना माहिती आहे, 4% लोक आहेत, तिथेच सगळा विषय संपतो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.